राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. चांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कुंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रणे कृष्ण बिभत्सु संवादभूतो, रुगितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै, कृतिनिर्मितायणश्च प्राकृतोक्त्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानं मोहविनाशकं भगवति पार्थाय प्रोक्तं रणे, गुह्यं तत्परं हिताय जगतो यस्यां च स्पष्टीकृतं, ज्ञानेशेन सलिलया विकितिथा देशीय भाषासु वा, यावच्चन्द्रदिवाकरो विजेता सा नाम ज्ञानेश्वरी. वसुदेवसुतं देवं कंसचानुरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. अहो सद्गुरूची एक कृपादृष्टी, तुझी कारुण्य जया त्या दिष्टी, तू सकळ विद्यांचे सृष्टी धात्रा होय. म्हणूनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. अकारण करुणावरुणालय, भक्तवांछा कल्पतरू, अनंत कृपा सिंधू, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ, विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्वच साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातली आजची ही उपांत्य दिवसाची प्रवचन सेवा आपल्या सर्वांच्या प्रेमातून माझ्याकडे प्राप्त झाली. खरं तर आजची ही सेवा आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण बाबूराव महाराज यांची होती, पण त्यांची सेवा काल झाली आणि आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज यांची सेवा आज होणार होती, परंतु त्यांची काहीतरी कौटुंबिक अडचण आली, त्यामुळे त्यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्याकडे आली. खरं तर आता तुम्ही त्यांना ऐकण्यासाठी आले असताल किंवा आस लावून बसला असताल, पण आता तुम्हाला मला सहन करावं लागेल. पण आणि खरं पाहताना अधिकार ना अभ्यास ना योग्यता, मी इथं बसून काहीतरी सांगावं एवढा माझा अधिकार नाहीच, अभ्यास तर त्याहून नाही आणि योग्यता सुद्धा नाही. खरं तर अज्ञानाने भरलेलं असं माझं मन आहे, पण जेव्हा हे अज्ञान ज्ञानाच्या सानिध्यामध्ये जातं तेव्हा काय होतं, तर ज्ञानाचं पांघरून त्या अज्ञानावरती पडतं. मग ते अज्ञान दिसून येतं का? दिसून येत नाही, पण ते अज्ञान असतं. ज्ञानोबा या 8व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस सांगतात, पै कृष्णाची होई जे आपण, तै कृष्णाची होई आपुल्या अंतकरण, ते धवा संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. जेव्हा भगवान श्रीकृष्णावर आपलं निस्सीम प्रेम असतं तेव्हा आपण श्रीकृष्ण रूप होतो, यात नवल काय. आपलं अंतकरण सुद्धा कृष्णमय होतं आणि कृष्णमय अंतकरण झाल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये जी काही संकल्प मात्रा उमगते ते मग पुढे संकल्पाला जाते. तसंच अज्ञान हे ज्ञानाच्या संगतीत आल्यानंतर अज्ञानासमोरचं जे आहे ते निघून जातं आणि त्यामध्ये जे ज्ञान होतं ते ज्ञानच पुढे शिल्लक राहतं. तसं सद्गुरु कृपेनं ही सेवा करण्याचा मी प्रयत्न करीन. जसं भगवान श्री ज्ञानोबारायांना आई श्री ज्ञानेश्वरी मातेला जसं माझ्याकडून बोलवून घ्यायचं असेल तसं मी बोलण्याचा प्रयत्न करेन आणि सेवेला आपण सुरुवात करू. आजची ही प्रवचन सेवा याकरिता भगवान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानेश्वरी मधील
ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायांची सावली. ज्ञानोबराय साक्षात ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या सर्वांमध्ये वास करतात. तीच ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीमधील 12वा अध्याय भक्तियोगाध्याय. भक्ती म्हणजे नेमकी काय हे जसं भगवान श्रीकृष्णाला सांगायचं होतं आणि ते आपल्या इतर कुणाला कळत नव्हतं त्याचा खरा अर्थ काय, त्यासाठी भगवंताला स्वतः अवतार घ्यावा लागला ज्ञानोबरायांच्या रूपानं. आणि जे ज्ञान त्यांनी गीतेमध्ये सांगितलं तेच ज्ञान उलट त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं कितीतरी वेळेस एका उदाहरणासाठी अनेक स्पष्टीकरण माऊलींनी दिले. तीच ही ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीमधील सुरुवातीच्या नमनाच्या भागामधली 8व्या क्रमांकाची ही ओवी. मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. ज्ञानोबराय सांगतात साधक आहेत, आम्ही साधक आहोत, आमच्या साधकांसाठी तू आई आहेस. आता आई म्हणल्यावर आईचं अंतकरण कसं असतं, आपल्या लेकरासाठी जे काही पाहिजे ते सगळं आई उपलब्ध करून देते. न मागता जर लेकरांना हट्ट केला सगळं काही आई उपलब्ध करून देते. तसं पिके सारस्वत तुझी या पाऊली, आमच्यापाशी ज्या विद्या आहेत ज्या तू आम्हाला दिली हे सगळं तुझ्यापासून आलंय. म्हणून मी सावली नसंडी तुझी, आणि म्हणून आम्ही तुझी सावली, तुझ्या कृपेची सावली सोडणार नाही. ज्ञानोबराय या ओळीमधून जिचं वर्णन करतात ती आहे सद्गुरूंची कृपादृष्टी. आधी बघा, ज्यावेळेस आपल्याला मानव जन्म भेटतो, कितीतरी जन्मांच्या फेऱ्यामध्ये फिरत 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 हा मानव देह आपल्याला प्राप्त होतो. हा मानव देह प्राप्त झाल्यानंतर कितीतरी जन्माचं पुण्य संचय केल्यानंतर आपल्याला सद्गुरूची भेट होते. सद्गुरू भेटणं सोपं नाही. बहुवा अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. जर त्या देवाला करुणा आली की या जन्मात तरी याची सुटका व्हावी, तेव्हा मग सद्गुरूची आपल्याला भेट होते. अशा कित्येक जन्म त्या सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालल्यानंतर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होते. आधी कृपा होते आणि मग कृपादृष्टी होते. कृपा वेगळी, कृपादृष्टी वेगळी, याचाही विस्तार आपल्याला करायचा आहे. त्या कृपादृष्टीचं वर्णन ज्ञानोबराय इथं करतात. आपल्याला सर्वप्रथम या सगळ्या पायऱ्या बघायच्या आहेत. आधी सद्गुरूंची भेट कशी होते, सद्गुरू कसा ओळखायचा, परत सद्गुरूंची कृपा कशी करून घ्यायची, आणि कृपा झाल्यानंतर मग त्या कृपेनं आपल्याला काय प्राप्त होतं, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. सगळ्यात आधी सद्गुरू भेटणं अवघड आहे, सगळ्याला माहिती आहे, ठीक आहे. पण एका उदाहरणावरून लक्षात घेऊ की जर सद्गुरू आपल्याला यदा कदाचित भेटला तर ते गुरु आपल्याला स्वीकारतील आणि आपल्यावरती कृपादृष्टी करतील. त्यासाठी आपण कसं असलं पाहिजे यासाठी एक उदाहरण बघा. एक उच्च कोटीचे साधक होते, खूप साधना केली आणि त्या साधनेच्या बळावरती खूप काही मिळवलं, धन दौलत पैसा मान सगळं 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 मिळवलं. पण आत्मज्ञान प्राप्तीसाठी, जे आत्मज्ञान आहे ते मिळवण्यासाठी कोणीतरी सांगितलं की तुमचा एवढा जो तुम्ही अट्टहास केला हे सगळं सिद्धीला जाण्यासाठी तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे. आपल्याला सर्वांनाही माहिती आहे, आपल्याला जर मोक्ष प्राप्ती करायची असेल तर प्रत्येकाने गुरु केला पाहिजे आयुष्यामध्ये. आपण कुण्या ना कुण्या महाराजांच्या गुरूंच्या हाताने आपल्या गळ्यामध्ये माळ घालतो, ते मंत्र देतात, तो मंत्र जपतो, त्या अर्थी आपण त्या गुरूंच्या सानिध्यामध्ये येतो आणि किंबहुना त्या गुरूंची जर कृपादृष्टी आपल्यावर झाली तर मोक्ष आपल्याला आहेच. असं कोणीतरी त्या साधकांना सांगितल्यावर, स्वतःहून नाही बरं का, कोणीतरी इतरांना त्या साधकाला सांगितलं की असं असं गुरु जर भेटला तरच तुझ्या आयुष्य सिद्धीला जाईल, तरच तुला मोक्ष भेटेल. कारण तू एवढी साधना केलेली काही उपयोगाची नाही जर तुला गुरुचं मार्गदर्शन नसेल तर. मग याचं मन विचलित होतं, एवढी साधना केली तरीही काही फायदा नाही, मग गुरुच्या शोधात निघतो. कितीतरी असं, आता आपल्याला माहितच आहे की फसवेगिरी करणारे किती आहेत, कितीतरी असं गुरुंपाशी जातो. पण हा साधक होता, ज्ञानी होता, त्यामुळे त्याला ओळखू येतं की हे काही खरे गुरु नाहीत. मग एका गुरुची चर्चा त्याच्या कानावरती भरपूर पडते, तथागत गौतम बुद्ध.
असे ते गुरु आहेत आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त आहे असं म्हटल्यानंतर तो त्या गुरुकडे जातो. मग याच्या अंतःकरणामध्ये त्या गुरुविषयी तळमळ आत्मीयता काहीच नसते. याला फक्त परीक्षा घ्यायची असते की हा गुरु आहे का आणि हा मला आत्मज्ञान प्राप्त करून देईल का. तो त्या गुरुपाशी जातो आणि तिथं गेल्यानंतर त्यांना प्रश्न करतो की असे असे तथागत गौतम बुद्ध तुम्हीच का. हो मीच. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. विचारा. माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे आणि त्या दुःखाची निवृत्ती होऊन मला तुमच्याकडून सुखाची अपेक्षा आहे. तुम्ही मला सुख प्राप्त करून देण्याचा मार्ग सांगा. त्यांनी म्हणले परत एकदा हाच प्रश्न परत विचार. ते म्हणलं माझ्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख आहे आणि तुमच्याकडून मला सुखाची अपेक्षा एवढंच. त्यांनी म्हणले तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे, दुःख तू कुठून आणलास, कुठून घेतलास का, कोणी दिलं का तुला. म्हणला नाही, दुःख कुठून घेतलंही नाही आणि कोणी दिलंही नाही. पण साधक होता, ज्ञानी होता, आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी बघून माझ्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण होत. जे काही या समाजामध्ये चाललंय ते बघून माझ्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण होते. मग पुढं गुरु त्याला उत्तर देतात की म्हणतात त्या गोष्टींकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदल. ज्या अर्थानं घडतायत ते त्याला घडायचंच होतं म्हणून ते घडतायत. त्याच्याशी तू कशाला लगाव लावून बसलाय. तुला तर मोक्षाला जायचंय. मग तू त्या गोष्टींशी संबंध सोड, मग तुला सुखप्राप्ती होईल. मग त्याला हे ज्ञान कळालं की ज्या अर्थी हे एवढ्या ज्ञानाचं एवढ्या उच्च कोटीचं उत्तर आपल्याला देतात त्या अर्थी हेच ते गुरु आहेत ज्यांना आत्मज्ञान आहे. मग तो साधक गुरूंना म्हणतो उत्तर पटलं मला, बरोबर आहे. लगेच पुढचा प्रश्न माझं निरसन करा, मला आत्मज्ञान पाहिजे. मग गौतम बुद्ध म्हणतात ठीक आहे, मी तुला आत्मज्ञान देतो, पण ते आत्मज्ञान देण्याकरिता तुम्हाला 5000 सुवर्ण मुद्रा आणून दे, मगच मी तुला आत्मज्ञान देतो. मग या साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. जी की आधी शंका होती त्याला वाटलं होतं की कुठला तरी ढोंगी पैसे उकळण्यासाठीच बसलाय. मग पुढं तो त्या गुरूंना म्हणतात, गौतम बुद्धांना म्हणतात की आत्मज्ञानासाठी कुठे पैसे लागतात. तुम्ही जे ज्ञान मला देणार आहेत, आत्मज्ञान म्हणजे असं काय आहे जे स्वतःमध्ये जे आपल्या अंतरात जे दडलेलं आहे तेच, बाहेरचं काही नाही, जे आपल्यामध्येच आहे तेच गुरु आपल्या प्रकाशमान करून आपल्याला ते आत्मज्ञान देतात. मग याच्यासाठी कुठे पैसे लागतात, आणि लागतात तरी एवढे 5000 सुवर्ण मुद्रा. मग गौतम बुद्ध खूप सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात हे पैसे जे मी तुझ्याकडून घेतो किंवा हे सुवर्ण मुद्रा जे मी घेतो ते तुला मी त्या बदल्यात आत्मज्ञान देणार आहे यासाठी नाही. आत्मज्ञान तर मी तुला फुकटच देणार आहे. त्यासोबत तू माझ्या आश्रमात जो राहणार आहे, खाणार आहे, तुझे कपडे सगळे त्याची व्यवस्था मी मोफतच करणार आहे. ह्या 5000 जी सुवर्ण मुद्रा आहेत ना, जे तुझ्या बुद्धीमध्ये आधी जो कचरा भरलाय तो कचरा काढण्यासाठी या सुवर्ण मुद्रा आहे. बघा लक्षात येते का. याला जोड उदाहरण देतो. सकाळी सकाळी दूधवाला आला, रात्रीचं घासून ठेवलेलं भांड होतं, ते भांड घेऊन जाऊन लगेच त्याच्यामध्ये दूध घेतलं आणि तापायला ठेवलं, आणि तापायला ठेवलं लक्षात आलं की दूध खराब झालं. तेव्हा काय लक्षात येतं की ते जे रात्री घासलेलं भांड होतं ते घासताना काहीतरी त्याला राहिलं, ते पूर्णत्व रिकामं नव्हतं किंवा पूर्णत्व स्वच्छ नव्हतं, काहीतरी त्याला राहिलं. त्या अर्थी जे दुसरं जे स्वच्छ होतं दूध ते सुद्धा खराब झालं. याच्यातून आपल्याला हेच घ्यायचंय की ज्यावेळेस आपण सद्गुरूकडे जाचाल आपल्या मनामध्ये शंका नसली पाहिजे. इतर ज्ञान जो की कचरा मानला जातो तो नसला पाहिजे. तेव्हा गुरुची कृपा आपल्यावरती होते. एवढं सरळ आहे. फक्त पूर्ण समर्पण पाहिजे, पूर्ण समर्पण. जर समर्पण असेल तर मग गुरु कृपा करतात आणि मग पारही घेऊन जातात. बघा, एक खूप मोठे साधू होते, त्रिकालदर्शी, त्यांना सगळं ज्ञान होतं. ते साधूंचं आश्रम होतं. त्या आश्रमामध्ये एक लहान मूल शिकायला म्हणून गेलं
आणि पूर्वीपासून बघा, पूर्वी जी परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून दिली की लहान असताना संस्कार मनावरती होतात. ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विकार हे दडलेले असतात, त्यामुळे पुन्हा संस्कार होणार नाहीत. जोपर्यंत मूल लहान आहे तेव्हा त्याच्या मनावरती संस्कार होतात, अन्यथा होणार नाहीत. मग त्या पूर्वीपासूनची परंपरा आहे की लहान असताना मुलाला शिकायला पाठवणं, गुरुकुलामध्ये पाठवणं, आश्रमामध्ये पाठवणं. आपण आता संस्थेत पाठवतो मुलांना, तर लहान वयामध्ये संस्कार घडावे आणि पुढं ते मूल काहीतरी चांगलं करावं यासाठी. मग ते लहान मूल त्या साधूंच्या आश्रमात आलं आणि निश्चिम त्याची साधूवरती श्रद्धा, दररोज आपलं अध्ययन करायचं आणि साधूंची सेवा करायची, आपल्या गुरूंची सेवा करायची. एका दिवशी काय झालं, तो लहान मुलं असं समोर पाठाला बसले होते, सगळे मुलं बसले होते आणि गुरूंचा अचानक शिकवता शिकवता लक्ष त्या मुलाकडे गेलं आणि त्रिकालदर्शी होते. तेव्हा त्या गुरूंनी त्याच्या ललाटी जे लिहिलं ते वाचलं की याला अल्पायू आहे आणि काही दिवसामध्ये याला काळ न्यायला येणार आहे. हे त्या गुरूंनी जाणलं. गुरु सुद्धा असा पाहिजे बरं का, सद्गुरु कोणी असा तसा नाही, असा पाहिजे. मग गुरूंनी त्याला आज्ञा केली, त्याला जवळ बोलवलं आणि म्हटले, हे बघ, आता इथून पुढचे काही दिवस जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत मी जिथं जाईल तिथं तू माझ्यासोबत राहायचं आणि माझी सेवा करायची. मी झोपलो तरी माझी सेवा करायची, मी कुठं गेलो तरी माझ्यासोबत तिथं यायचं, माझी सेवा करायची. गुरुवरती त्याची निष्ठा होती, कसलीही शंका अजिबात मनात न बाळगता ते लहान मूल काय करायचं, जिथं गुरुजी जातील तिथं जाऊन त्यांना हवा घालायचं, त्यांचे चरण दाबायचं, काही ना काहीतरी सेवा करायचं. आणि ज्यावेळेस गुरुजी झोपलेही असतील त्यावेळेसही हा न झोपता त्या गुरूंचे चरण दाबत बसायचे. एवढी निष्ठा त्याची होती. आणि एक दिवस, जो दिवस यायचा तो दिवस आला, काळ आला आणि रात्रीची वेळ होती. गुरुजी निवांत निद्रेमध्ये होते आणि हा त्यांची सेवा करत बसला होता. गुरुजींच्या लक्षात आलं की काळ आलाय आणि तो मुलगाही जराही विचलित न होता चरण सेवा करत होता. ज्यावेळेस काळ दरवाजामध्ये आला आणि गुरुची कृपादृष्टी अशी झाली की त्याच्या भोवती एक कवच तयार झालं आणि ते काळानं ओळखलं, यमदूतांनी ते ओळखलं की याच्यावरती गुरुची कृपा झाल्यामुळे, गुरुच्या कृपादृष्टीमुळे आपल्या यादीतलं याचं नाव खोडलं गेलं. आणि गुरूंची कृपादृष्टी अशी झाली की अल्पायू होतं तिथं दीर्घायुष्य त्याला भेटलं. अशी एवढी कृपादृष्टी कधी प्राप्त होते, जेव्हा आपण पूर्ण समर्पण आपल्या सद्गुरूंच्या विषयी बाळगू. जोपर्यंत हे समर्पण आपल्या मनामध्ये येणार नाही, जोपर्यंत शंका कुशंका, आपल्यासोबतचा जो संसार, जो या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये आहेतच. आपण इथं 7 दिवस असतो बघा, ध्यानात घ्या, 7 दिवस इथं येतो सप्ताहामध्ये. इतर वेळेसही येतच असाल मंदिरामध्ये, पण ज्यावेळेस भजन कीर्तनामध्ये एक 10-5 मिनिट एखादा तास बसतो, त्या क्षणी आपल्या इतर गोष्टी, आपल्याला जे दुःख आहे, आपल्याला जे वेदना आहेत, त्या काही क्षणापुरता विसर पडतो. काही क्षणापुरता आपण त्याच्याशी जोडले जातो. आणि हे जर आपण कायमच जोडले गेलो तर मग कसली वेदना आपल्याला, तर मग कुठलं दुःख आहे. याचंच नाव परमार्थ आहे. आणि तेच आपल्याला ते गुरुची कृपा झाल्याशिवाय शिकत नाही बरं का. हे आपण सगळेजण इथं आलोत, कुठेतरी आपल्या गुरूंची आपल्यावरती कृपा आहे तेव्हाच आपण, नाहीतर गावात अजून कितीक लोक असतील, एवढेच आहेत का गावात? भरपूर लोक आहेत. पण ज्या अर्थी आपण इथं मंडपामध्ये बसलोत, भगवंताचं काहीतरी श्रवण करतो, त्या अर्थी आपल्यावरती काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आणि ती कृपा म्हणून आपण, कारण देवाच्या इच्छेशिवाय त्याचं नाव आपल्या मुखात यावं एवढी आपली ताकद नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता, असा असणारा भगवान, त्याच्या इच्छेशिवाय झाडाची पान हाले ज्याची सत्ता, त्याच्या इच्छेशिवाय वाळलेलं झाडाचं पान खाली पडलेलं इथून तिथं हलत नाही, एवढी ज्याची सत्ता आहे, त्याच्या इच्छेशिवाय आपल्या मुखामध्ये त्याचं नाव यावं, हे किती मोठं भाग्य आहे आपलं. असे सद्गुरू आपल्याला भेटतात. आणि भेटल्यानंतर मी म्हटलं, आधी सांगताना गेलो, कृपा वेगळी आणि कृपादृष्टी वेगळी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गुरु द्रोणाचार्य, त्यांचे शिष्य कौरव पांडव सगळ्यांना माहिती आहे.
गुरु द्रोणाचार्यांची कौरवावरतीही आणि पांडवावरतीही कृपा होती, पण कृपादृष्टी फक्त अर्जुनावरती होती. कृपा आणि कृपादृष्टी मधला फरक बघा. कृपादृष्टी अर्जुनावरती होती तर अर्जुन जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. ही द्रोणाचार्यांची कृपादृष्टी अर्जुनावरती होती आणि भगवान श्रीकृष्णांचीही, भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या बाजूने होतेच, पण सगळ्यात जास्त त्यांची कृपादृष्टी, प्रेम कुणावरती होतं? अर्जुनावरती होतं. त्यामुळे मग अर्जुन जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ मानला गेला. ही गुरुकृपादृष्टीचं महात्म्य आहे की या जन्मातून आपल्याला जर पार जायचं असेल तर गुरु लाभणं, गुरु कळणं, गुरुची कृपा होणं आणि गुरुची कृपादृष्टी होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तेच ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात. म्हणून साधका तू माऊली, गुरुकृपादृष्टी तू आमची आई आहेस. अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य जया ते आदिष्टी, तो सकळ विद्यांचे सृष्टी धात्रा होय. तुझी जर कृपादृष्टी आमच्यावर पडली तर सगळ्या विद्या, ज्या विद्या ब्रह्मदेवाला अवगत आहेत, सृष्टी निर्माण करण्याची विद्या, जी विद्या ब्रह्मदेवाला अवगत आहे, ती विद्या तुझ्या कृपादृष्टीने आम्हाला प्राप्त होते. ही किती मोठी कृपादृष्टी आहे. ज्ञानोबाराय, आता ज्ञानोबाराय यांच्या आचरणाचा थोडासा विचार करू. संतांचं बघा, संत लिहिताना भरपूर सांगतात, अभंगाच्या माध्यमातून भरपूर काही आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात, पण ज्यावेळेस स्वतः ते वागतात ना, ते वागणं सुद्धा आपण आचरणात आणलं पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तर कराव्याच, पण त्यांनी जे स्वतः केले त्याचाही थोडंसं आचरण आपण केलं पाहिजे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी लिहिताना बघा, ज्यावेळेस माऊलींचे आई वडील त्यांचं देहांत प्रायश्चित्त त्यांनी घेतलं आणि त्यानंतर सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनी या सगळ्या भावंडांचा सांभाळ केला आणि तेव्हापासून निवृत्तीनाथांचा प्रभाव हा माऊलीवरती होता. समाधीपर्यंत तो प्रभाव तसाच राहिला. आणि हे ज्या गुरुकृपादृष्टीचं वर्णन करतात माऊली, ती गुरुकृपादृष्टी कुणाची आहे तर सद्गुरु निवृत्तीनाथांची कृपादृष्टी आहे. माऊली लिहिताना प्रत्येक अमृत अनुभव असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, हरिपाठ असू द्या किंवा अभंग असू द्या, या प्रत्येक अभंगातून, प्रत्येक लिखाणातून माऊली आधी नमन करतात, वंदन करतात. कुणाला? गुरुला. हा शिष्टाचार माऊलींनी घालून दिला बरं का. जे काही आपण सुरुवात करत आहोत गोष्टींची, किंवा जे काही आपण ज्ञान इतरांना देतोय, ते माझ्यामुळे नाही तर ते कुणामुळे आहे? माझ्या सद्गुरूमुळे. श्री गुरुंसारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. हे ज्यावेळेस माऊली सांगतात, ते निवृत्तीनाथांकडे बोट दाखवतात की त्यांच्यामुळे मी आहे. हा शिष्टाचार आपण माऊलींकडून घेतला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा माऊलींनी पहिला अध्याय लिहिला तेव्हाही प्रथम अध्यायामध्ये म्हणतात की म्हणून जाणते न गुरु भजीजे त्याने कृतकार्य होईजे. आधी गुरुचं भजन, गुरुचं चिंतन, त्या गुरुला नमन आपण केलं पाहिजे. सर्व भावाने शरणांगत गेलं पाहिजे. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुकोबराय सुद्धा सांगतात की त्यांच्याशिवाय आपलं कोण नाही. आपण म्हणतो मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव भव. आई वडील ह्या लौकिकातले आपले गुरु आहेत, पण अलौकिकातला सद्गुरु हाच आपला खरा गुरु असतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म. बघा, साक्षात परब्रह्म, साक्षात देव म्हणजेच गुरु आहे आणि गुरु म्हणजेच देव आहे. कबीरजींचा एक दोहा आहे, गुरु गोविंद खडे दोहे काके लागू पाय, बलिहार गुरु आपणे गोविंद देव बताय. गुरु आणि गोविंद म्हणजे सद्गुरु आणि देव जर एक समान उभे असतील तर मग कोणाचे पाय आधी धरायचे? त्या देवाचे पाय आधी धरायचे का सद्गुरूचे पाय आधी धरायचे? तेव्हा देव स्वतः सांगतात, बलिहार गुरु आपणे गोविंद देव बताय. देव स्वतः सांगतो की आधी तुझ्या सद्गुरूचे पाय धर, कारण त्या सद्गुरूमुळेच मी तुला भेटलोय किंवा मी तुला कळलोय. निळोबाराय सुद्धा ज्यावेळेस तुकोबाराय निळोबारायनं न सांगता निघून गेले वैकुंठाला, त्यावेळेस मग धरणा धरला निळोबारायने आणि तुम्ही काही केलं तरी आलंच पाहिजे असा हट्टच धरला. त्यावेळेस साक्षात भगवान समोर प्रकट झाले. त्यावेळेस निळोबारायांनी नमन सुद्धा केलं नाही, म्हणले तू कशाला आलायस, मी तुकोबारायांना बोलवतोय.
एवढा अधिकार सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे त्यांना प्राप्त झाला. ही कृपादृष्टी आपल्याला आयुष्यामध्ये प्राप्त करायची आहे. तेव्हा ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांबद्दल सांगतात की तुमची एवढी कृपादृष्टी आमच्यावर आहे, ती कृपादृष्टी, त्या कृपादृष्टीनं आम्हाला काय प्राप्त होतं हे ज्ञानोबाराय आपल्याला यामधून सांगतात. बघा, म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. याचं कारण म्हणून हा शब्द तिथं वापरलाय. कारण म्हणून ज्यावेळेस येतं त्यावेळेस वरी काहीतरी सांगितलंय, याचा आशय आपल्याला घ्यावा लागतो. ही 8वी ओवी आहे. याच्यावरी 7 ओव्या माऊलींनी विश्लेषण केलंय की त्या कारणामुळे तू आमची आई आहेस. त्यातलं पहिलं कारण आहे जय जय ओ शुद्धे. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच माऊलींनी वर्णन केले की जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. तुझा जय जयकार असो. का बरं जय जयकार असो? कारण तू शुद्ध आहेस. शुद्ध याचा अर्थ काय बघा, जे अशुद्ध नाही ते शुद्ध, ज्याच्यामध्ये अशुद्धाचा लवलेशही नाही ते शुद्ध. अशी शुद्ध कोण आहेस तू? गुरुकृपा दृष्टी. तू इतकी शुद्ध आहेस, आम्ही अशुद्ध आहोत, आम्ही निर्मळ नाहोत, पण आमच्यासारख्या अशुद्धांना सुद्धा तू शुद्ध करतेस, इतकी तू शुद्ध आहेस. फक्त शुद्धच आहेस का? नाही. उदार हा शब्द बघा, उदार हा शब्द काही म्हणजे छोटा नाही. काहीतरी गोष्ट दिली म्हणजे तू उदार झाला का? नाही. उदार याची व्याख्या करताना अशी केली जाते की जी गोष्ट आपण देतो ती गोष्ट दिल्याचा अहंकार आपल्या मनामध्ये राहत नाही, किंबहुना एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला दिले या गोष्टीची जाणीव सुद्धा आपल्याला राहत नाही, ती उदारता. आपण एखाद्याला पैसे दिले, मदत म्हणून दिले, त्या देतेपणाचा अहंकार आपल्या मनामध्ये नाही, ठीक आहे, पण आपण त्याला पैसे दिले हे आपल्या लक्षात सुद्धा नाही, ती उदारता. त्या गोष्टीची जाणीव सुद्धा नाही, ती उदारता. अशी उदार तू आहेस कारण तू आम्हाला शुद्ध केलंस. बघा, गंगा वाहते, गंगोत्रीपासून उगमापासून ज्यावेळेस नदी वाहत येते समुद्राकडे निघते, ती नदी वाहताना त्या नदीला कित्येक ओढे, नाले, झरे, तलाव हे कित्येक त्या नदीमध्ये मिसळतात. हे आधी काय होते? अशुद्ध होते. नालीतलं पाणी आपण पितो का? नाही. नाली काय आहे? अशुद्ध आहे. पण ज्यावेळेस ती गंगेला मिसळते त्यावेळेस काय होते? ती शुद्ध होते, किंबहुना गंगामयच होते. ते आता नाला तो नाला राहत नाही, तो काय झाला? गंगाच झाला. अशी तू उदार आहेस की तू फक्त तू राहत नाहीस, की तू आम्हालाही तुझ्यामध्ये सामावून करून घेतेस, सामील करून घेतेस, की आमचंही रूपांतर तुझ्यामध्येच करतेस. अशी तू उदार आहेस आणि प्रसिद्ध आहेस. बघा, प्रसिद्ध या ठिकाणी शब्द, ज्यावेळेस प्रसिद्ध हा शब्द येतो त्यावेळेस तो एकापुरता मर्यादित नसतो, अनेकांपुरती किंवा अनंत ही गोष्ट गेली आहे त्यावेळेस ती गोष्ट प्रसिद्ध असते. तुझी उदारता प्रसिद्ध आहे. इकडे लक्ष द्या. ज्ञानोबाराय 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणतात बघा, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. हे ज्ञानोबाराय यांनी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा कोण केले बघा? साक्षात भगवान श्री पंढरीनाथ यांचा अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. साक्षात परमात्मा ज्यांनी ह्या विश्वाची रचना केली त्या परमात्म्यानं प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा आहे? तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आधी लक्ष द्या. अवधान म्हणजे काय? लक्ष द्या. याचा अर्थ खूप विस्ताराने आहे, आपला तो विषय नाही, पण लक्ष द्या. मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ही ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा. त्यामुळे लक्ष द्या. आपला विषय चालू होता उदार प्रसिद्ध. तू प्रसिद्ध आहेस, तुझ्या उदारतेसाठी प्रसिद्ध आहेस. तू प्रसिद्ध आहेस याकरिता तू फक्त माझ्या एकट्याचं कल्याण केलेलं नाहीस, या अर्थी माझ्यासारख्या आणि कित्येकांचं तुझ्या उदारतेमुळे कल्याण झाले, त्या अर्थी तू प्रसिद्ध आहेस. उदार प्रसिद्धी. मग आपल्याला उदाहरण जर घ्यायचं झालं, सगळ्यालाच माहितीये रत्नाकर होता, त्या रत्नाकराचं रूपांतर पुढे वाल्या कोळ्यामध्ये झालं.
आणि त्या वाल्या कोळ्याचं रूपांतर नारदाच्या गुरुकृपा दृष्टीनं वाल्मिकी ऋषीमध्ये झालं. कोळयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. ही तुझी उदारता आहे. आता अलीकडे प्रेमानंद महाराज आपल्या सगळ्यांना माहित असतील, वृंदावनचे प्रेमानंद बाबा, ज्यांची कथा आपण मोबाईलवरती ऐकतो. आणि त्यांचा प्रभाव एवढा सध्या कलियुग असतानाही त्यांचा प्रभाव एवढा पडलाय की आमच्यासारखे तरुण जी की कुठे गेले होते ते सुद्धा चांगल्या मार्गाला लागले. कित्येक तरुणांनी व्यसन सोडले, मांसाहार सोडले, माळा घालून आज कित्येक तरुण संन्यास सुद्धा घेतले. कित्येक तरुण आज ब्रह्मचारी राहिले. ही त्यांची कृपादृष्टी. एक कुस्तीपट्टू होते जे की विदेशात जाऊन WWE म्हणून तिथं कुस्ती खेळायचे, पंजाबचे, म्हणजे मारामारीच पूर्ण. आणि ते दर्शनाला महाराजाकडे आले, प्रेमानंद बाबाकडे. आणि तिथं येऊन त्यांना कळलं की आपण जे करतोय ते चुकीचं आहे. आणि त्यांच्यावर त्या महाराजांचा प्रभाव असा पडला की त्या क्षणी त्यांनी सगळा आपला संसार सोडला, आपली कारकीर्द सगळी सोडली. तिथून भरपूर पैसा त्यांना भेटत होता, सगळं सोडलं आणि आज ते महाराजांच्या सेवेत आहेत. संन्यास घेतला त्यांनी. इतकी मोठी कृपादृष्टी आहे. यासाठी तू प्रसिद्ध आहेस. एवढ्या जणांचं कल्याण तू केलं, एवढ्या जणांची अशुद्धी तू नष्ट केली आहेस, म्हणून तू प्रसिद्ध आहेस. उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. बर, तू उदार आहेस, तू प्रसिद्ध आहेस, तू शुद्ध आहेस, तू आम्हालाही शुद्ध करतेस, आम्हाला काहीतरी देतेस, किंबहुना आमच्यामध्ये मिसळून घेतेस. या अर्थी तुझ्यामध्ये किंचितही दुःखाचा लवलेश आम्हाला दिसत नाही. तुझ्यामध्ये दुःख हा शब्दच नाही. अनवरत आनंदे वर्षतीये. अनवरत म्हणजे सतत सतत आनंदाचा वर्षाव तू करत आहेस. आनंद कुठं आहे बघा. आजच्या काळामध्ये सगळ्याला माहिती आहे की आनंद कुठंच नाही. कोणाच्या तरी कोणतरी हात वरून सांगा की माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण आनंद आहे, मी खूप सुखी आहे. नाहीच, कोणच नाही. या पृथ्वी तलावरती कोणच नाही. फक्त साधक सोडले तरी, जे साधू सोडले तरी, जे साधना करतात, ज्यांना माहिती आहे की परमात्मा काय आहे, असे काही किंचित सोडले तरी कोणालाच सुखाची व्याख्याच माहित नाही. सुख म्हणजे काय नाही, सुख म्हणजे काय आहे माहितच नाही. जिथं दुःख नाही तिथं सुख आहे. बघा, जिथं दुःखच नाही तिथं सुख आहे. अशी एकमेव जागा जिथं आपण बसले आहोत. आता एवढ्या वेळामध्ये आपल्याला जे घरामध्ये दुःख आहे, त्या दुःखाची आपल्याला आठवण होत नाही, याचंच नाव सुख आहे. ते सगळंच आपण सोडून काही वेळापुरता मर्यादित कालावधीसाठी आपण इथं बसलोय, त्या वेळेसाठी आपण सगळं विसरलो. हे खरं सुख आहे. मग हे जर आपण कायमच विसरून गेलो तर, जे आपण ज्या दुःखामध्ये बांधले गेलो आहोत ते दुःख जर विसरून आपण भगवंताच्या प्रेमामध्ये आपण वाहून घेतलं तर दुःख राहणारच नाही. तर मग सगळं सुख आहे. आता महिला मंडळ ज्यावेळेस भजन करतात आणि ज्यावेळेस माझी म्हणायची आता वेळ आहे, आता मी गवळण म्हणणार, आता मी अभंग म्हणणार, त्यावेळेस त्या क्षणाला तुमच्या मनामध्ये दुसरा तिसरा भाव असतो का? कुठलं दुःख आहे बाबा, मला गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा शरीराची कुठली व्याधी आहे किंवा काय आहे, हे तुम्ही विसरून जाता. कारण ते म्हणण्यावरती तुमचं प्रेम आहे, त्या गोष्टीवरती तुमचं प्रेम आहे. हेच प्रेम जर आपण भगवंताच्या बाबतीत जर दिलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू, ते क्षणाक्षणामध्ये जर आपण त्या भगवंताचा जर विचार केला, तेच प्रेम जर आपण तिथं लावलं तर मग कायमचं सगळं विसरून जाल की नाही. हे किती सोपं आहे. मग तसं अनवरत आनंदे वर्षतीये, सततचा आनंद तुझ्या या कृपादृष्टीनं आम्हाला भेटतो. मग पुढे माऊली सांगतात, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय. विषय व्याळे मिठी, जर विषय रूपी सर्पानं जर आम्हाला बांधलं जरी असेल का नाही, तरी सुद्धा तुझी फक्त कृपादृष्टी आमच्यावर पडली तर ते विष निघून निर्विष होय. तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषय कोणते कोणते? आधिदैविक आदिभौतिक हे जे ताप आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार, हे सगळे विषय हे ग्रासले आणि त्या विषयांनी आपल्याला दंश केला.
आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये विकार निर्माण झाले, ते विकार तुझ्या फक्त गुरुकृपा दृष्टीनंच निर्विष होऊ शकतात, असं माऊली सांगतात. श्री नरसिंह सरस्वतीजी गाणगापूरला, ज्यांना दत्ताचा अवतार मानला जातो, त्यांचा एक शिष्य होता. खूप साधना करायचा, नामस्मरण करायचा, भक्ती करायचा भरपूर. स्वामीजींचा आवडताही होता. आणि एके दिवशी असंच नामस्मरण करत 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 शेतामध्ये काम करत होता. काम करता करता एका विषारी सर्पानं त्याला दंश केला आणि तिथंच रानामध्ये तो पडला आणि हळूहळू ते विष रक्तामध्ये पसरू लागलं. तोंडामधून फेस येऊ लागला आणि आजूबाजू कुणाला काहीच करता येईना. आणि त्यावेळेस उपलब्धी एवढी नव्हती, दवाखाने म्हणा किंवा काहीच साहित्य साधन नव्हतं. मग तिथले जे लोक होते पळत 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 स्वामीजींकडे गेले आणि म्हणले असं असं आपला तो शिष्य, त्याला सर्पाने दंश केलाय आणि त्याचा प्राण आता निघणारच आहे, कारण विष हळूहळू रक्तात आता पसरू लागले आणि मुखामधून फेस येऊ लागला. स्वामीजींनी ताडकन उठले. स्वामीजी म्हणले, तो माझी एवढी भक्ती करतोय, एवढं नामस्मरण करतोय, काळाची एवढी ताकद नाही की त्याला घेऊन जाईल. गुरु सुद्धा असा लागतो. मी नेहमी वर्णन करतो की गुरु कसा लागतो. काळाची एवढी ताकद नाही की माझी आज्ञा न घेता त्याला घेऊन जाईल. ते ताडकन तिथं गेले आणि फक्त त्याला स्पर्श केला. ते स्पर्श करताच ते विष निघून गेलं, निर्विष झालं. हे गुरुचं सामर्थ्य आहे. आणि ते कृपादृष्टी इथं सांगतात की विषय व्याळी मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरु कृपादृष्टी निर्विष होय. किती जरी मोठं विषव्याधी आम्हाला विष लागलं असलं तरी मग तुझी फक्त कृपादृष्टी आमच्यावर पडली तर ती निर्विष होत आहे. आणि मग पुढे सांगतात, तरी कवना ते तापू पोळी कैशे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रसको लोळी पुरी येशी तू. बघा, तरी कवना ते तापू पोळी कैशे निवो शोकू जाळी. कुणाला ताप पोळणार आहे, कुणाला अग्नी पोळणार आहे आणि कुणाला शोक जाळणार आहे. जर तुझा हा प्रसाद रूपी कल्लोळ जर आमच्या मनामध्ये असेल, कुणाला अग्नी पोळणार आहे. अग्नी ताप या अर्थी इथं त्रिविध ताप, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक, हे जे ताप आहेत, ह्या त्रिविध तापाची झाली बोळवण म्हणतात बघा. तसं हे त्रिविध ताप निघून जातील आणि या तापाचा काहीच त्रास आम्हाला होणार नाही जर तुझी गुरुकृपा दृष्टी आमच्यावरती असेल. आणि पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या ओवीमधून माऊलींनी साधकाला जे पाहिजे ते सांगितलं आहे. साधकाला काय पाहिजे असतं? साधना करून, कुंडलिनी जागृत करून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आपलं प्राण आणि त्याच्याही वरी आपल्या प्राणाचं निरसन करता येवं यासाठी साधक साधना करतात. आणि त्या साधनेसाठी फक्त गुरुकृपा दृष्टीच ते साधन अगदी सहजपणे घडवून आणू शकते. गुरुवर्य श्री महेश बाबा यांच्या मुखातून ऐकलं होतं की कुंडलिनी जागृत करण्यासाठी किंवा जी साधना अष्टयोग सिद्धी जी आहे, ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेस ही योग सिद्धी प्राप्त केली जाते, त्यासाठी एका सिद्धीसाठी 12 वर्ष तप करावं लागतं. बघा, एक सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी 12 वर्ष तप, अशा 8 सिद्धी आहेत. 12 × 96 वर्ष तप करावं लागतं. कलियुगामधलं सांगतो. कलियुगामध्ये जर 96 वर्ष म्हणजे आयुष्याचे 96 वर्ष, माणसाचं आयुष्य तेवढं नाहीच, जन्मल्यापासून जरी तप करायला लागला तरी 96व्या वर्षी मग त्याला ही सिद्धी प्राप्त होते, जी सिद्धी माऊलींनी 22व्या वर्षी मिळवली. ही गुरुकृपा दृष्टी आहे. मग अशी ही कृपा दृष्टी तुझी फक्त म्हणजे तू आई आहेस आणि आई जसं लेकराला खेळणे आणून देते तसं तू खेळणे आम्हाला, ह्या सिद्धीची खेळणे आम्हाला आणून देतेस. जसे एखादी आई आपल्या लेकराला मांडीवरती घेऊन झोपवते, निजवते, तर समाधी लागणं ही जेवढी मोठी गोष्ट आहे तसं तू आम्हाला लहान मुलाप्रमाणे मांडीवरती बसवून निजवतेस, झोपवतेस, तसं आम्हाला समाधी लागते म्हणे. मग एवढी सोपी तुझी गुरुकृपा दृष्टी आहे. सांगतात इथं, 17वीचे स्तन्य देशी अनहुताचा हल्ला रुगाशी समाधी बोधे निजविशी बुझावणी. जे अनाहत ध्वनी कानावरती पडते आणि मग तुझ्या त्या मांडीवरती एका लहान मुलाप्रमाणे आम्ही झोपी जावं आणि आम्हाला समाधी लागावी. म्हणून साधका तू माऊली, म्हणून मग आमच्या साधकांसाठी तू कोण आहेस?
आई आहेस, माऊली आहेस. हे सगळं वर्णन ज्ञानोबा करतात. या वर्णनातून आपल्याला लक्षात आलं की गुरुकृपा दृष्टी काय आहे आणि गुरुकृपा दृष्टीचं महत्व काय आहे आणि ती आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे. आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचे आहे. जर तरुण जर जायचं असेल तर सद्गुरूच लागतो आणि सद्गुरूची कृपा दृष्टीच आपल्यावरती असावी लागते. तेव्हा मग हे जीवन पलीकडे घेऊन जातो. पुन्हा जन्म नाही रे अनेक. मग गुरु कसा असावा हे सुद्धा सांगताना माऊली वर्णन करतात. साक्षात भगवान श्रीकृष्णच वर्णन करतात की ते वर्तत दिसती देही परिती देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते गुरु आहेत. ते वरून देहात जरी दिसत असले तरी ते माझ्या रूपामध्ये आहेत आणि मी त्यांच्या रूपामध्ये आहे. परिती देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे सद्गुरू असतात. ज्यांना म्हणजे तो घेणे देणे करी पाहताही दिसे व्यवहारी परी त्या माझरी तो नाही. म्हणजे आपल्यासारखं संसारामध्ये वावरतात, घेणं देणं करतात, पण ते त्यातले नाहीत. आता हे कसं हेही सांगण्यासाठी बघा, नारळ आहे, एक वाळलेलं नारळ आहे आणि एक कवळं नारळ आहे. एक पूर्ण वाळलेलं नारळ आहे आणि दोन्ही नारळ आपण फोडले. कवळं नारळ ज्यावेळेस फोडलं त्यावेळेस त्या कवटीला चिटकून मधलं जो गाभा आहे तो कवटीला चिटकून राहतो. पण ज्यावेळेस वाळलं नारळ फोडलं त्यावेळेस कवटी वेगळी निघते आणि तो मधला जो गुंड आहे का नाही तो पूर्णत्व वेगळे निघतो. ते साधू आहेत, ते संत आहेत, जे संसारामध्ये असतात पण संसाराची आसक्ती त्यांना नाही. तुकोबाराय माहिती आहे आपल्या सगळ्यांना. बरे झाले देवा निघाले दिवाळी. चांगलंच झालं का, त्यांना आसक्तीच नाही. ते या संसारामध्ये वावरलेच नाही. ते फक्त भगवंतामध्ये आपलं, कारण त्यांना माहिती आहे की हे काही सोबत येणार नाही. शेवट काय आहे, नामस्मरण, भगवान केलेला परमार्थ. आणि प्रेमानंद महाराज असं सांगत होते बघा, या जन्मामध्ये जे आपण नामस्मरण, या जन्मामध्ये आपण पैसा कमवला बरं का, भरपूर पैसा कमवला, कोट्यावधी पैसा कमवला, आपण मरण पावलो आणि आपला दुसरा जन्म यदा कदाचित मानवरूपानं भेटला, मानवरूपानं जन्म भेटला, तर गेल्या जन्मात कमवलेला पैसा या जन्मात आपल्या कामाचा आहे का? या जन्मात आपल्याला शून्यापासूनच सुरुवात करावी लागते, बरोबर की नाही? पण या उलट या जन्मामध्ये आपण भरपूर नामस्मरण केलं आणि किंचित थोडंसं उगं राहिलं आणि आपलं देहावसान झालं आणि पुढचा जन्म झाला. पुढच्या जन्मामध्ये, गेल्या जन्मामध्ये जे नामस्मरण जेवढं केलं होतं ते पुण्याचा साचा जसाच्या तसा राहतो आणि मग तिथून पुढची मोजणी सुरू होते. म्हणजे आपलं समजा 1 कोटी 2 कोटी नामस्मरण ह्या जन्मामध्ये झालं तर पुढच्या जन्मी त्याच्या पुढून गणना सुरू होते. मग हे किती महत्वाचं आहे, त्या दृष्टीने हे किती महत्वाचं आहे हे बघा. असे मग ही सगळी ज्ञान, ही जी अवस्था ही कुणाच्या कृपेने प्राप्त होते? सद्गुरूच्या कृपेने. एका ठिकाणी ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे पाऊसे विन न सुके समुद्र जैसा. यथा लाभेन तोखे तुल्य निंदा स्तुतीर मौनी येन केन चित. ज्याला मला काहीतरी लाभ झालाय याचा आनंदही नाही आणि नुकसान झालंय याचं दुःखही नाही, असा जो आहे तो सद्गुरू. बघा, पाऊसे विन न सुके समुद्र जैसा. समुद्र आहे, त्या समुद्राला पाऊस पडला काय न पडला काय, काय घेणं देणं? समुद्राची असं कधी कुठल्या पेपरला आलंय का समुद्राची पाऊस पडल्यामुळे समुद्राला एवढी मोठी पूर आला आणि पाऊस नाही पडल्यामुळे समुद्र पार रिकामा झाला, असं कुठं आलंय का? पाऊसे विन न सुके समुद्र जसा, त्याला काही घेणं देणं नाही. आपण नद्या ओसाड पडलेल्या बघतो पण समुद्राला काही घेणं देणं नाही. तसे साधू आहेत, तसे संत आहेत. ते आपल्याला त्या आपल्या ओघामध्ये घेऊन परमात्म्यापर्यंत नेतात, कारण त्यांना तो रस्ता ठाऊक आहे. आपल्याला तो रस्ता माहीत आहे का? परमात्म्यापर्यंत जायचा रस्ता आपल्याला माहीत नाही. ते कुणाला माहीत आहे त्यालाच विचारावं लागेल ना. एखाद्या रोडला आपल्याला जायचंय, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय, आपल्याला ते माहीतच नाही. ते माहीत करून घेण्यासाठी ज्याला ते माहीत आहे त्याला आपण पुसलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे. मग असं या देहाचं त्या देहापर्यंत जाण्यासाठी किंवा या देहातून निरसन होण्यासाठी आणि परमात्म्याला प्राप्त होण्यासाठी ची वाट ती आहे ती कुणाला माहिती आहे?
सद्गुरूंना माहिती आहे, साधू संतांना माहिती आहे, तेव्हा आपण त्यांनाच विचारलं पाहिजे. हे ज्ञानोबा आपल्याला सांगतात, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की तुका म्हणे आम्ही मेलो तरी जाणार, परी तुमच्या चरणा न सोडावे. आमचा जीव जरी गेला, आम्ही मेलो तरी तुमच्या चरणाला आम्ही सोडणार नाही, कारण हे जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे बरं का. आपण उंचीवरती जातो, आपल्याला काहीतरी प्राप्त होतं, पण आपण जिथून आलोत ना ती मुळं आपण लवकर विसरतो. ज्या गोष्टीतून आपण शिकलो, आणि बहुतांश वेळा असं होतं, साधना करताना जे साध्य आपण हाती घेतलं होतं, परीक्षा पास होण्यासाठी जे पुस्तकं, ज्या पुस्तकाचा मी अभ्यास केला आणि त्या पुस्तकातून मी 10वी 12वी परीक्षा पास झालो, पुढं ती पुस्तक मी आयुष्यभर सांभाळून ठेवत नाही. ती पुस्तक मी विकून टाकतो. ती विद्या मग अशा लोकांना, अशा विद्यार्थ्यांना फक्त परीक्षार्थी म्हणायचं, विद्यार्थी म्हणायचं नाही. परीक्षार्थी जे फक्त परीक्षेपुरता अभ्यास करतात, किंबहुना एका रात्रीत अभ्यास करतात, आमच्यासारखे असे परीक्षार्थी फक्त, की उद्या पेपर आहे म्हणल्यावर मग आजच अभ्यास करायचा, इतर वर्षभर मग चलू द्या. मग सद्गुरू बघा, आपण आयुष्यभर काही करतो आणि ज्यावेळेस सद्गुरूची भेट होते ते आपल्याला गुरुपर्यंत, परमात्म्यापर्यंत घेऊन जातो, मग आपण त्यांना विसरायचं का? तर नाही. तो का म्हणे आम्ही मेलो तरी जाणार, परी तुमच्या चरणा न सोडावे. निळोबारायांचं दृष्टांत इथं घ्यायचा की तुकोबारायांच्या कृपेनं निळोबारायांना देवप्राप्ती झाली. न बोलवता देव त्यांच्यापाशी येऊन उभा राहिला, पण ते देवाला भुलले नाहीत. त्यांना गुरुच पाहिजे होता, कारण तुमच्यामुळे जे भेटलंय ते तुमच्यामुळे भेटलंय, आणि तुम्हाला सोडून जर आम्ही यांचा स्वीकार केला तर आहे ते जाणारच, आणि जे आमच्यापाशी होतं ते सुद्धा जाणार. ही किती मोठी संकल्पना संतांनी आपल्या समोर मांडली, याचा विचार करा. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? ज्ञानोबारायांच्या आधी, निवृत्तीनाथांच्या आधी जगामध्ये अमर्यादित ज्ञान होतं, पण मर्यादित होतं. मी शब्द मुद्दामून वापरतोय. जगामध्ये ज्ञान अमर्यादित होतं पण मर्यादित होतं, आणि निवृत्तीनाथानंतर, ज्ञानोबारायानंतर, आद्यगुरु शंकराचार्यानंतर ते ज्ञान अमर्यादितच राहिलं पण अमर्यादित झालं. आता बघा, यांच्या आधी ज्ञान अमर्यादित होतं पण मर्यादित होतं. याचं कारण असं, मर्यादित लोकांपुरतं होतं. वेद पुराण याचा अर्थ फक्त मर्यादित लोकांना कळायचा आणि ते त्यांच्यापुरतंच मर्यादित होतं. पण ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथांनी, आद्यगुरु शंकराचार्यांनी ते अमर्यादित ज्ञान अमर्यादित केलं, म्हणजे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं. आपल्याला काय माहित होतं देव कोण आहे? आपल्याला कसं कळलं असतं की देवप्राप्ती ही होते, परमार्थ ही साधना आहे, की आपल्याला देवाने देह याच्यासाठी दिला? हे कोण सांगितलं आपल्याला? संतांनी सांगितलं. देवे दिला देह भजना गोमटा. हे कोण सांगितलं? संतांनी सांगितलं. मग हे सगळं जर संतच नसते तर मग या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच झाल्या नसत्या. सद्गुरूच नसते तर आपल्याला परमार्थ प्राप्ती घडलीच नसती. मग आपण बघतो की इतर देशामध्ये जिथं साधू संत जन्मालाच आले नाहीत, त्या देशांची अधोगती, ज्याला ते प्रगती म्हणतात, ते खरं तर अधोगती आहे. अमेरिका किंवा इतर जे भारत सोडून जे दुसरे देश आहेत, इस्कॉनच्या माध्यमातून, प्रभुपाद गुरु त्यांच्या माध्यमातून ते सुद्धा या भक्तीला जुडतात. पण काही लोक बरं का, पण इतरत्र तिथं साधू जन्मालाच आले नाही, तिथं संत जन्मालाच आले नाहीत, त्यामुळे त्यांना जीवनाचं महत्त्व कळलंच नाही. ते काहीही खातात, कसेही वावरतात, कसेही राहतात, काही म्हणजे खाण्याचं त्यांना ज्ञान नाही, वावरण्याचं ज्ञान नाही, काहीच त्यांना ज्ञान नाही, कारण तिथं साधू संत जन्मालाच आले नाहीत. आणि या उलट आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मराठवाड्यामध्ये एवढे साधू संत जन्माला आले. आता आपल्याला माहित आहे आपले मारुती बाबा कानेगावकर, आम्ही त्यांच्याच तिकडून येतो, मुळतः मी नागूरचाच आहे, त्यामुळे त्यांच्याच फडावरचा, त्यांच्याच छत्रछायाखाली वाढलेला, आणि महेश बाबांची कृपा आमच्यावरती आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत. तर त्यांच्या कृपाछत्राखाली आम्ही आलेले, त्यामुळे आधी आयुष्यामध्ये काहीच नव्हतं, शून्य होतं, पण आता शून्याच्या वरी काहीतरी आहे, हे त्यांच्या कृपेमुळे आहे. आधी काहीच नव्हतं पण आता काहीतरी आहे, हे कुणाच्या कृपेमुळे आहे? त्यांच्या कृपेमुळे. जर सद्गुरूच नसते, मारुती बाबाच नसते, तर आम्हाला काय कळालं असतं?
आम्हाला देव काय कळाला असता. आता ज्या ज्या भागामध्ये संत नाहीत तिथं कोणीतरी जाऊन नव्यानं सप्ते उभा करतायत. शिबिराच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून काही गुरुवर्य जाऊन नव्याने सप्ते उभा करतायत, नव्याने परमार्थ चालू करतायत. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्या ठिकाणी काही काही गावात असे बघितलेत, निम्म्याच्या वर म्हणजे फक्त एक 10% गाव माळकरी आहे. बाकी काहीच घेणं देणं नसतंय. फक्त सप्त्यापुरतं इकडे येतात ती बी जेवायला. बाकी त्यांना ज्ञानाशी काही घेणं देणं नाही, साधनेशी काही घेणं देणं नाही. फक्त जेवण भेटतंय यासाठी फक्त इथं येतात. पण तेवढं तरी आलं तरी सुद्धा त्यांच्यावर कृपा आहे. कारण हे सात्विक अन्न त्यांच्या मुखामध्ये जातो आणि अन्नाचा सुद्धा प्रभाव तेवढाच आहे बरं का. आपल्या जीवनामध्ये अन्न जे साधू संतांनी आहाराच्या माध्यमातून सांगितलं ते सुद्धा अन्न इतकं महत्वाचं आहे. अन्न ज्या पद्धतीचं अन्न आपल्या शरीरामध्ये जातंय त्या पद्धतीचं आपलं अंतकरण होतंय. मग अन्न सुद्धा किती महत्वाचं आपल्या साधू संतांच्या दृष्टीनं. म्हणजे किती सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी त्यांनी आपल्याला आधी सांगून ठेवल्यात. एवढ्या सूक्ष्म की अन्नापासून ते पार साधनेपर्यंत एवढं सगळं ज्ञान विज्ञान सगळं त्यांनी ग्रंथामध्ये दिलं. फक्त आपल्याला वाचायचं आणि समजून घ्यायचंय. तेही नाही समजलं तर गावोगावी सप्ते होतात. आता तर मोबाईलवर प्रत्येक ठिकाणी कीर्तनं होतात. पण कीर्तनं सुद्धा प्रसिद्ध लोकांच्या ऐकण्यापेक्षा सिद्ध लोकांची कीर्तनं ऐका असं सांगणं महत्वाचं आहे. कारण जे प्रसिद्ध लोक आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क आला येतो आणि त्यांचं आचरण आम्ही स्वतः डोळ्यानं बघतो त्यांच्यासोबत राहून. म्हणजे आमचाही नाईलाज आहे की त्यांच्यासोबत राहावं लागतं. आणि त्यांचं जे बोलणं कीर्तनात असतं, जे वागणं तिथं असतं ते पूर्ण आयुष्यभर असतं असं नाही. महेश बाबा सांगत होते की त्यांनी कुठल्या तरी गुरुच्या मुखातून ऐकलं की कीर्तनकार 2 तास काय सांगतो हे लक्षात घेण्यापेक्षा ते पुढचे 22 तास काय आचरण करतो हे बघितलं पाहिजे. आणि ते बघून कीर्तनकाराच्या तारखा घेतल्या पाहिजे. हे किती महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपलं एखाद्याचं ऐकतो त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो आणि तो सांगताना एक सांगतो स्वतः करताना जर दुसरं करत असेल तर काय फायदा त्या सांगण्याचा. आणि मग आपला जर गुरुचा असा असेल आपल्याला कुठला देव प्राप्त करून घेणार. त्याच्यामुळे ऐकताना प्रसिद्ध लोकांचं ऐकू नका. काय सांगतात आपल्या सगळ्यांना माहिती की जे आहे तेच सांगतात. जे पहिल्या कीर्तनामध्ये सांगितलं तेच सगळ्या कीर्तनामध्ये आहे. त्यांचं ऐकून काही वेळासाठी क्षणिक आनंद आहे बरं का तो. आपण काहीतरी हसायला भेटतं, थोडं विसरणं होतं म्हणून त्यांचे कीर्तन आपण ठेवतो आणि काही वेळासाठी हसतो आणि आपलीच इज्जत आपल्या समोर काढून आपण हसतो आणि ते निघून जातात आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं ती वाटोळच आहे. त्याच अर्थी एका सिद्ध माणसाचं, एका सिद्ध पुरुषाचं, एखाद्या अशा सिद्ध महाराजांचं जर कीर्तन प्रवचन आपण त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यांनी एखादा बोध केला आणि तो बोध जर आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवला तर मग आपल्या आयुष्याचं कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या आतापर्यंत तुम्ही एवढे कीर्तन प्रवचन काही एवढ्या आयुष्यामध्ये एवढे सप्ते तुम्ही ऐकले असतील, कीर्तन प्रवचन ऐकले असतील. जर तुमच्यामध्ये बदल घडला तर समजून जायचं की तुम्हाला कुठला तरी सद्गुरूचा स्पर्श झाला किंवा सद्गुरूची कृपा लादली. आणि जर तुमच्यामध्ये काही बदलच झाला नाही तर तुम्ही ज्यांना ऐकलं ते अशीच होती म्हणून समजून जा बरं का. एक साधू सांगत होते की जेव्हा भगवंताचं चरित्र आपण ऐकतो की नाही, ज्यावेळेस भगवंताच्या लीला संतांचे चरित्र आपण ऐकतो आणि सांगताना आपसुक आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, अंगावरती काटा येतो, अष्टसात्विक भाव आपल्यामध्ये जागृत होतो, तेव्हा ते सांगत होते तेव्हा असं समजून जायचं की भगवंताचा स्पर्श आपल्याला आयुष्यामध्ये झालाय. आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्याला भगवंताचा स्पर्श झालाय, त्याशिवाय अष्टसात्विक भाव जागृत होत नाही. ही किती मोठी गोष्ट आहे, ही अनुभवाची गोष्ट आहे. ज्यावेळेस देवाचं चरित्र आपण ऐकतो आणि आपल्या डोळ्यामधून त्याच्या प्रती काहीतरी भाव मनामध्ये जागृत होऊन आपल्या डोळ्यातून अश्रू गळणं, कोणाच्याही प्रती अश्रू गळत नाही. एखादा परका कोणीतरी मेला त्याच्या प्रती आपल्या मनामध्ये काही भाव नसतो, फक्त काही वेळापुरती वाईट वाटतं. डोळ्यामध्ये पाणी येतं का? येत नाही. पण आपल्या जवळचं कोणीतरी जातं त्यावेळेस आपल्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत, कारण आपलं मन त्याच्याशी जुडलेलं असतं. त्याचा संबंध आपल्या आयुष्यामध्ये आलेला असतो. मग ज्या अर्थी भगवंताच्या प्रती आपल्या मनामध्ये तो भाव येतो, ते अश्रू आपल्या डोळ्यातून येतात, त्या अर्थी मग आपला आणि भगवंताचाही कुठेतरी संबंध आला आहे. कुण्या ना कुण्या रूपानं भगवंतानं आपल्याला स्पर्श केला आहे.
ही सुद्धा भावना आपण मनामध्ये घेतली पाहिजे. म्हणजे यातून हे दिसून येतं की आपली भक्ती कुठल्या मार्गाने चालली आहे, बरोबर मार्गाने चालली आहे का नाही, हे लक्षात घेण्यासाठी अष्टसात्विक भाव आपल्या मनामध्ये येतोय का नाही, हे सुद्धा घेणं लक्षात आहे, म्हणजे महत्वाचं आहे. भजनाला, भजन कीर्तनाला आपण ज्या वेळेस बसतो, भजनाला बसतो, मला चांगलं गाता येतं बरं का. महिला मंडळ फक्त म्हणजे लक्ष देऊन ऐका, मला काही वेगळं म्हणायचं आहे असं नाही, पण आपण भजन कीर्तनाला, भजनाला बसतो महिला मंडळ, आणि भजन करताना मला चांगलं गाता येतं हा भाव ठेवून आपण भजनाला बसतो, आणि चांगलं गाऊन झालं की दुसऱ्याचं काहीतरी ऐकायची भावना आपल्या मनामध्ये राहत नाही, तेव्हा म्हणायचं आपलं मन स्वार्थी आहे. मला गाता येतं हा अहंकार आहे आपल्यामध्ये, मलाच गाता येतं, मीच गायलं पाहिजे, आणि दुसऱ्यानं गायल्याला आम्हाला आवडत नाही, किंबहुना ऐकायची आमची मनस्थिती राहत नाही, मग तेव्हा आपल्यामध्ये अहंकार आहे. तेव्हा ते भगवंताचं प्रेम आहे. आपण भजनाला जातो म्हणजे फक्त गाण्यासाठी जातो, तर लक्षात घ्या ते गाणं भगवंताशी जुडलेलं असलं पाहिजे. आणि इतर जे काही समजा सूर नाही, त्याला ताल चुकतोय, चुकू द्या, पण त्याच्यामध्ये नम्रता आहे, ते म्हणण्याची त्याच्यामध्ये तळमळ आहे की मला हे म्हणायचंय. मग तुमच्यामध्ये ते ऐकण्याची ताकद पाहिजे की बाबा हा जो काही म्हणतोय, जे काही गाणं अभंग तो म्हणणार आहे, तो माझ्या भगवंताचाच आहे की, जे काय तो म्हणणार आहे ते माझ्या भगवंताप्रतीच म्हणणार आहे ना, वाईट दुसरं तिसरं तर काहीच म्हणणार नाही. अलीकड भजनन गवळणी काहीतरी म्हणतात, म्हणजे जे संतांनी लिहिलेलं नाही, जे स्वतः लिहिलेलं आहे, जे गाथ्यातलं नाही, जे माथ्यातलं आहे, ते सध्या चालू आहे. ते रडू नको बाळा, ते आपल्या सगळ्यांना पाठ असेल, पण ही आपली परंपरा नाही बरं का, ही आपली परंपरा नाही. आणि यानं आपण भगवंताशी जोडले जाऊ असा कसलाही भाव मनामध्ये ठेवूच नका, कारण हा फक्त दिखावा, मला माझ्या शब्दामध्ये, आणि मी माफी मागून सांगतो की हा फक्त दिखावा आहे. आपल्याला काहीच येत नसू द्या, तुम्हाला अभंग पाठ नसू द्या, गवळणी पाठ नसू द्या, काही नाही, फक्त बसा, जाऊन ऐका, श्रवण करा. श्रवण भक्ती सुद्धा तेवढीच मोठी आहे, नामस्मरण करा, काहीही करा. पण हे असलं विपरीत काहीतरी म्हणून उद्या तुमचं बघून लहान लेकरं जे शिकणार आहेत ते हेच शिकणार आहेत, मग मागून आलेली परंपरा पुसतच गेली ना. जे साधू संतांनी लिहून ठेवलं ते कुठं चाललंय मग. आतापर्यंत वेद उपनिषद सगळं सर्वत्र उपलब्ध होते, पण आता आपल्यापर्यंत नाही, ते कुठेतरी पुसत गेले. आता आपल्यापर्यंत जे आहे गाथा आणि ज्ञानेश्वरी, हे वेदांच्या वरच आहे. पंचम वेद म्हणतात गाथेला, आणि ज्ञानेश्वरी सारखी भगवद्गीतेवरची टीका अद्याप नाही, किंबहुना कारण साक्षात भगवान विष्णूंनीच जे भगवद्गीतेमध्ये सांगितलं ते प्रगट गुह्य बोले. जे गुह्य भगवंताला भगवद्गीतेमधून सांगता आलं नाही, ते गुह्य ज्ञानोबरायांच्या रूपाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, आणि ते आपल्या हातामध्ये आहे. आणि ते सोडून जर आपण जर इतरत्र काही जरी गोष्टी जर बोलत असलो तर कशी भगवत प्राप्ती होणार आहे. सहज कोणीतरी आपल्याला बोलून जातो की हा एवढी माळ घातलाच, एवढे दिवस झालं भजन कीर्तन करतोस, देव भेटला का तुला. अरे आम्ही भजन कीर्तन कुठं करतोय, आम्ही रडू नको बाळा हेच म्हणतोय. लक्षात घ्या, या गोष्टीचा राग म्हणून घेऊ नका, तेही चांगलंच आहे, पण एका मर्यादेपर्यंत. कारण बाकीच्या सर्व गोष्टी सोडून हेच करायचं म्हटलं तर मग नाहीच, मग शक्यच नाही. मग साधू संतांनी का म्हणून हे सगळं लिहिलं, का म्हणून या सगळा अट्टहास आपल्यासाठी केला, एवढा त्रास त्यांना समाजाने दिला, एवढं सगळं. विचार करा, आपण जर त्यांच्या ठिकाणी असतो, आज फक्त भजनात बसल्यावर फक्त एखाद्यानं, ज्याला भजनातलं काहीच कळत नाही, त्यानं जर म्हणलं की आज तुझा सूर लागला नाही, पुढच्या आठवडाभर त्याला कसं तरी होतं, मनामध्ये चलबिचल होतं, फक्त एका एवढ्या गोष्टीवरून. साधू संतांना तरी एवढ्या समाजानं हिनवलंय, त्यांनी मनामध्ये कसलाही लवलेश न ठेवता त्याच समाजाला एवढं मोठं देणं दिलंय, आणि ते जर सोडून आपण इतर गोष्टी करत असलो तर मग आपण किती चुकतोय. हा भाव आपल्या मनामध्ये घेतलं पाहिजे. मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला आतापर्यंत सद्गुरूच भेटला नाही, भेटला तरी आपल्याला कळालाच नाही, आणि कळाला तरी वळाला नाही. हे सगळ्या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता वेळ होत चाललाय, त्यामुळे आता जास्त काही बोलत नाही. जे काही बोललं तरी ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा वेचुका चाले, ते तरी चोज करून माऊली रिघे जेवी. जसं आपलं लहान मूल, तुमच्या सर्वांचा मुलाप्रमाणेच आहे मी, तुमचं लहान मूल इथं बसून काहीतरी बडबड करतं, असा भाव माझ्या प्रती तुम्ही ठेवला,
आणि मला इतक्या वेळ सहन केलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आणि अशा रीतीनं ही प्रवचन रूपी सेवा श्री गुरु महेश बाबांच्या चरणी, संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांच्या चरणी, आमच्या मारुती महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. आणि प्रत्येकाने संकल्प घेतला पाहिजे की मी माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरूचा शोध अवश्य करीन आणि त्यांची कृपादृष्टी माझ्यावरती प्राप्त करून घेईन. कृपादृष्टी सानिध्याशिवाय येत नाही, त्यामुळे आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. किंबहुना जेव्हा जेव्हा गुरुची भेट होईल तेव्हा तेव्हा आपला पुढचा मार्ग काय आहे हे गुरुला विचारलं पाहिजे आणि त्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे. तेव्हा मग गुरुची कृपादृष्टी, तेव्हा गुरुच्याही लक्षात येतं की याच्या मनामध्ये काहीतरी तळमळ आहे. असे गुरुंनी कितीतरी शिष्य केले असतील, पण ते एकदा माळ घातली की पुन्हा त्या गुरुकडे जाणंच नाही. त्यांनी सांगितलेली वारी नाही, काय नाही, फक्त गळ्यात माळ आहे, ठीक आहे. त्यांनी दिलेला मंत्रजाप कर नाही, काही नाही, काही नाही. मग त्याला कशी भगवत प्राप्ती होणार आहे? तर ज्या सद्गुरूची आपल्या गळामध्ये माळ आहे त्यांची भेट घेणं, त्यांच्या सानिध्यात असणं, आपला पुढची वाटचाल त्यांना विचारून पुढची वाटचाल आपण करणं हे आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. ती गुरु कृपादृष्टी प्राप्त झाल्यावर मग मोक्ष प्राप्ती आहेच हे ज्ञानोबा यामधून सांगतात. आणि गुरु कृपादृष्टीबद्दल आपण हाच भाव ठेवला पाहिजे की म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. की गुरु कृपादृष्टी आम्ही तुझी सावली कधीच सोडणार नाही, कारण आम्ही जे काही आहोत ते तुझ्यामुळे आहोत. हा भाव आपण ठेवा. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि मी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.